की तुमच्यापर्यंत येण्यासाठी मग ते काय लिहितात, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. वा. की त्या काळात मी इतका, अरे मला सर्वायवलचाच त्रास आहे, मी जगूच शकत नाहीये, श्वास घेता येत नाहीये, पूर्णपणे मी त्या मुघली आक्रमणात अडकलेलो आहे, अशी कुठे विचारशक्ती माझी असणार आहे. बरोबर. मला 3 गुण आणि 3 साधना प्रवाह नाही रे, नाही. एकदम अतिसुखात किंवा अति दुःखात आपण अॅनालिटिकल माइंड, विवेक म्हणतात त्याला, आपण विवेक हारून बसतो. मग अशा लोकांना पटावं, आणि हेच काम संतांचं आहे. त्याला म्हणून आपण द्रष्टे म्हणतो. संत सगळे द्रष्टे काय, त्याला दिसतं ना पुढचं, आणि बेसिक त्यांचं काय सगळ्यांना एकत्र ठेवायचं आहे. म्हणून 16व्या शतकातली आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात पण खरं त्रिमुख शब्द नाहीये, पण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात त्रयचा उल्लेख झाला परत परत आणि पुनरुच्चार आहे. आणि तुकोबांनी 3 शिरे, याच्या आधी दत्ताला 3 मुख नाही आहेत. म्हणून दत्त ही देवता एक मुखच असणारी, 2 किंवा 4 हात असणारी साधना मार्गातील देवता आहे. ती मला विष्णू, शिव आणि शक्ती कुठल्याही रस्त्याने प्रवास केलं तरी तिथपर्यंत जाता येतं, अशी साधना मार्गातली. आणि म्हणून तो रूप म्हणशील मला तर एकमुखी दत्त हे रूप मी एक्सपेक्ट केलेलं आहे खरं मला म्हणशील तर. 3 मुख हे कलाकारांनी लिबर्टी घेऊन लोकांना कळावं, दत्त कन्सेप्ट तुमच्यापर्यंत यावा म्हणून गोष्टी केलेल्या आहेत, प्रश्नच नाही.